नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 कोणत्या देशात सुरू आहे? फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 कोणत्या देशात सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कतार या देशामध्ये सुरू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गरजा महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, गटात न बसणारा शब्द ओळखा। गटात न बसणारा शब्द ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हा गटात न बसणारा शब्द आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, प्लास्टिकवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? प्लास्टिकवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम हे राज्य प्लास्टिकवर बंदी घालणारे पहिले राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, ॲनी अनॉक्स यांना 2022चा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे? अनॉक्स यांना 2022चा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 साहित्य, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला आहे? 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बेन एस बर्नानके, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा। जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर दीपक केसरकर, ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर एकनाथ शिंदे, ऑप्शन क्रमांक 3 पुणे शहर चंद्रकांत पाटील, ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली देवेंद्र फडणवीस, तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर एकनाथ शिंदे, ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 कुठे आयोजित केली होती? महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 कुठे आयोजित केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा या ठिकाणी आयोजित केली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 विजेता कोण आहे? महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पृथ्वीराज पाटील हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत छोडो आंदोलन हे 1942 या वर्षी सुरू झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते? असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 1920 या साली सुरू केले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी सुरू झाली? प्लासीची लढाई कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 प्लासीची लढाई ही 1757 मध्ये सुरू झाली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरी गोलमेज परिषद ही 1932 या वर्षी भरली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, पीस्ट इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला? पीस्ट इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1784 मध्ये पीट्स इंडिया ॲक्ट साली मंजूर झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 1931 या साली दुसरी गोलमेज परिषद ही भरली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 3 1922 या वर्षी चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना घडली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली? घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 9 डिसेंबर 1946 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्वयोग्य दाता म्हणतात?
कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्यदाता गट म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात? कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ए बी या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती परिशिष्ट होते? भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती परिशिष्ट होते? तर ऑप्शन क्रमांक 3 8 परिशिष्ट होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेत सध्या किती परिशिष्ट आहेत? भारतीय राज्यघटनेत सध्या किती परिशिष्ट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 12 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती? भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती? तर ऑप्शन क्रमांक 2 395 कलमे होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत? भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 25 भाग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1948 या साली महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना झाली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1946 मध्ये होमगार्ड दलाची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र राज्याच्या ATS विभागाचे प्रमुख कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या ATS विभागाचे प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विनीत अग्रवाल हे ATS विभागाचे प्रमुख आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 26 जानेवारी 2023 रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे? 26 जानेवारी 2023 रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 74 भारत हा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 26 जानेवारी 2023च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे? 26 जानेवारी 2023च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अब्देल फतेह अल सीसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हा प्रदेश केंद्रशासित प्रदेश नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आलाय. डॅश रोजी कलम 370 रद्द करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 5 ऑगस्ट 2019 या रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा झाली? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 31 ऑक्टोबर 2019 या रोजी जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारताचे वित्तमंत्री खालीलपैकी कोण आहेत? भारताचे वित्तमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 निर्मला सीतारामन हे भारताचे वित्तमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वीडन या देशाकडून नोबेल पुरस्कार हा दिला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणते? जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 एका षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? एका षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 ऋतुराज गायकवाड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहे? भारतीय
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 PT उषा हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी त्र्यंबकेश्वर, ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा अंबरकंटक, ऑप्शन क्रमांक 3 तापी बैतूल, तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा महाबळेश्वर, तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा महाबळेश्वर ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रपटशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी या दिवशी पद्मभूषण पुरस्कार दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 पद्मविभूषण हे देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणी सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला आहे? खालीलपैकी कोणी सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विजय चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू खालीलपैकी कुठे आहे? सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू दिल्ली येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे कितवे राज्य बनले आहे? प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे कितवे राज्य बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? तर ऑप्शन क्रमांक 4 24वे हे भगवान महावीर हे जैन धर्माचे तीर्थकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1999 या वर्षी G20 या संघटनेची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1965 या साली झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 इचलकरंजी महानगरपालिका कोणत्या शासकीय विभागात येते? इचलकरंजी महानगरपालिका कोणत्या शासकीय विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे शासकीय विभागात येते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश मध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारताचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? भारताचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारताचा सर्वात पहिला ग्रँडमास्टर कोण आहे? भारताचा सर्वात पहिला ग्रँडमास्टर कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतातला सर्वात पहिला ग्रँडमास्टर हा विश्वनाथन आनंद हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 प्रणव आनंद हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनलेला आहे? प्रणव आनंद हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 76वा ग्रँडमास्टर बनलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2
परिमार्जन नेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, विश्वनाथ आनंद हे ग्रँडमास्टर केव्हा बनले आहे? विश्वनाथ आनंद हे ग्रँडमास्टर केव्हा बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 1988 या साली बनलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे सुमन बेरी आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेता खेळाडू यांना किती रक्कम दिली जाते? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेता खेळाडू यांना किती रक्कम दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, 25 लाख रुपये दिले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4, 96 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य कोणी केले? रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3, कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला आहे? कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोज या गावी झाला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, कुंभज हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? कुंभज हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? कुंभज हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? तर ऑप्शन क्रमांक 4, कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली आहे? पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, भारत सरकारने कोणत्या सालापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारत सरकारने कोणत्या सालापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 2025 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे किती? तर ऑप्शन क्रमांक 1, 1 मिलियन म्हणजे 10 लाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, सार्क या संघटनेची स्थापना 1985 साली झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, सार्क संघटनेचा सदस्य नसलेला देश हा चीन होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, आधुनिक इतिहासात कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? आधुनिक इतिहासात कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, आधुनिक इतिहासात रोलेट कायदा 1919 हा कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे अशी घोषणा कोणी केली? संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3, विनोबा भावे यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेले आहे? भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, संविधान सभेची शेवटची बैठक केव्हा झाली? संविधान सभेची शेवटची बैठक केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, संविधान सभेची शेवटची बैठक ही 24 जानेवारी 1950 साली झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग कुठे आहे? भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग हा चेन्नईमध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे? जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, जनरल डायर हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला तर ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नाथसागर हे धरण कोणत्या जलाशयाचे नाव आहे? नाथसागर हे धरण कोणत्या जलाशयाचे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक मोगादिशू हा कोणत्या देशाची राजधानी आहे? मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मोगादिशू ही सोमालिया या देशाची राजधानी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही? खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बल्गेरिया हा देश आफ्रिका खंडातील नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य हे उत्तर प्रदेश होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण डॅश डॅश आहे. सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो त्याचे कारण डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाचे अपवर्तनाचे कारण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 डॅश डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे. डॅश डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 एप्रिल 1935 या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 क्रेडिट कार्ड याचा उपयोग प्लास्टिक मनी म्हणून केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता डॅश डॅश हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे असे म्हणणे संयुक्त ठरेल. लोकसंख्येचा विचार करता डॅश डॅश हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश डॅश आहेत. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवाळ बेटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 24 सप्टेंबर 1873 या साली केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय यांचा गौरव केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागांमध्ये समाविष्ट आहे? नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागांमध्ये समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत अधिकार, ऑप्शन क्रमांक 2 मूलभूत कर्तव्य, तर ऑप्शन क्रमांक 4 2 व 3 या दोन्हीमध्ये केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कुतुब मिनारची उंची ही 73 मीटर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री अजित डोभाल आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 वाफेच्या इंजिनाचा शोध हा जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सर्वयोग्य दाता रक्तगट कोणता? सर्वयोग्य दाता रक्तगट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 4
जिल्हा परिषदेचा सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा अधिकारी असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, धूपगड पंचमढी हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? धूपगड पंचमढी हे शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला? पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 1930 साली पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम साजरा करण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आरोग्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 श्री तानाजी सावंत आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री रामराजे नाईक निंबाळकर आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल.